नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञानचा तिसरा लेसन पाहणार आहोत. जनरल सायन्स. तुम्हाला जनरल सायन्स असेल आहे ना. 9वी-10वीला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला जनरल सायन्स असेल. तर जनरल सायन्सचा आपण तिसरा लेसन पाहणार आहोत. लेसनचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म. जे नैसर्गिक संसाधनं आहेत, आपण 6वी इयत्तेमध्ये हे सारं पाहिलेलं आहे. नैसर्गिक संसाधनंसुद्धा पाहिलेली आहेत. ही जी नैसर्गिक संसाधनं आहेत ते अगोदर कोणकोणते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. नैसर्गिक संसाधनामध्ये हवा, पाणी आणि जमीन. संसाधनं म्हणजे आपल्याला मानवासाठी किंवा सजीव सृष्टीसाठी उपयुक्त असणारे जे घटक असतात. असे कोणकोणते घटक आहेत, तर ते जमीन, पाणी आणि हवा असे वेगवेगळे घटक, त्यांना संसाधनं, नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. प्रश्न काय विचारलेला आहे बघा. लेट्स रिकॉलमध्ये थोडा आठवा. यामध्ये विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर आणि वाय इज एअर कॉल्ड होमोजेनियस मिक्सर. म्हणजे हवेमध्ये कोणकोणते वायू असतात आणि हवेला होमोजेनियस मिक्सर असं का म्हणतात. होमोजेनियस मिक्सर म्हणजे एकजिन्सी मिश्रण. तर हवेमध्ये कोणते वायू असतात म्हटलं की तुम्हाला सारे वायू सांगता आले पाहिजे. एक असतो नायट्रोजन, नायट्रोजन नंतर ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, नंतर 6 वायू असतात वेगवेगळे, ज्यांना आपण इनर्ट गॅस म्हणतो, म्हणजे निष्क्रिय वायू ज्याला म्हणतात. निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हेलियम हे वेगवेगळे वायू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बाष्प असतं, धुळीचे कण असतात. या सर्व घटकांची हवा बनलेली असते. आपण पाहिलेलं आहे, मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारला आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ व्हेरियस गॅसेस इन एअर. म्हणजे हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूचे उपयोग कोणते असतात. आता हे जे वायू आहेत वेगवेगळे हवेमध्ये, आपल्याला हे वायू वेगवेगळे पाहायला मिळतात. त्यांचे उपयोग सांगायचे आहेत. जसं की ऑक्सिजन आहे, सजीवांच्या श्वसनासाठी त्याचा वापर केला जातो. कार्बन डायऑक्साईड जो आहे, तो कार्बन डायऑक्साईड प्रकाश संश्लेषणासाठी वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी वापरत असतात. बाकीचे सारे वायू असतात ते कोणत्या ना कोणत्या कारणासाठी उपयुक्त असतात. हे एक होमोजिनियस अशा पद्धतीचं मिक्सर म्हणजे ही हवा असते, असं आपण पाहिलेलं आहे. नायट्रोजनच्या वायूच्या सहाय्याने सजीवामध्ये प्रथिनांची निर्मिती होत असते. म्हणजे अमोनिया निर्मिती जी असते, आणि खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा वापर करतात. ऑक्सिजनचा वापर श्वसनासाठी होतो, ज्वलनासाठी होतो. ज्वलनसुद्धा हवेमध्ये ऑक्सिजन असेल तरच ज्वलन होतं. अनेक घटक आहेत. कार्बन डायऑक्साईड अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. 6वीच्या इयत्तेमध्ये आपण पाहिले. या वायूमुळे वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मिती करतात. निष्क्रिय वायूचे ठराविक उपयोग असतात. असे वेगवेगळे उपयोग आपण मागील वर्षामध्ये पाहिलेले आहेत. तुमचं प्रिव्हियस ज्ञान जे आहे, प्रिव्हियस नॉलेज जे आहे ते चेक करण्यासाठी असे काही प्रश्न विचारले जातात. आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ एअर पाहायचं आहे, म्हणजे हवेचे गुणधर्म. हवेचे गुणधर्म कोणकोणते आहेत बघा. एअर इज ऑल अराउंड अस. वी कॅनॉट सी इट येट वी फील द प्रोसेस ऑफ एअर. म्हणजे आपल्या सभोवताली, आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणामध्ये आपल्या सभोवताली हवा असते. हवा असली तरी ती आपल्या साध्या डोळ्यांनी दिसत नाही, मात्र हवेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आहे की नाही. व्हेन वी इनहेल एअर इज टेकन इन थ्रू द नोज
इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप्स वी कॅन फील द एअर. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो ना, श्वास किंवा श्वास सोडतो, नाकाजवळ हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो, ही जी क्रिया आहे तेव्हा आपल्याला जाणवते. हात जर आपण नाकाजवळ नेला किंवा तोंडाजवळ हात धरून जर फुंकर मारली तर आपल्याला हवेचं अस्तित्व जाणवतं. वेगवेगळ्या प्रकारानं हवा आपल्याला जाणवते. किंवा हवेमध्ये जेव्हा आपण फिरायला वगैरे जातो तेव्हा एक हवेची झुळूक आपल्या शरीराला स्पर्श करून जाते आणि ती जाणवते आपल्याला. ट्राय धिसमध्ये काय दिलं आहे बघा. टेक अ स्टिक फ्रॉम द ब्रूम और अ प्रॉपर प्लास्टिक स्ट्रॉ. म्हणजे झाडूची, ब्रूम म्हणजे झाडू, एक काडी किंवा शीतपेय असतात, ती शीतपेय पिण्यासाठी आपण जो स्ट्रॉ वापरतो तो स्ट्रॉ घ्या. स्ट्रॉ किंवा एक झाडूची काडी. टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे समांतर. त्या कांडीला मध्यभागी दोरा बांधून ती कांडी अशा पद्धतीनं टांगायची की बरोबर आडव्या रेषेत, हॉरिझॉन्टल म्हणजे समांतर रेषेमध्ये ती लटकत राहील. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साईज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. मग काडीच्या 2 टोकाला 2 सारख्या आकाराचे रबरी फुगे बांधा. रबरी फुगे म्हटलं की आपल्या डोक्यात फक्त फुगवलेले, हवा भरलेले फुगेचे येतात. मोकळे फुगे बांधायचे आहेत, मोकळे तेवढ्याच आकाराचे. तसेच काय दिसतं ते पहा. सी टू इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. नाव रिमूव्ह द बलून. बघा, ते फुगे बांधताना तेथील आडव्या रेषेमध्ये ते फुगे बांधल्यानंतर सुद्धा काडी आडव्या रेषेतच राहील असं पाहिजे. आणि त्यातील एक फुगा काढून घ्यायचा आणि तो फुगवायचा, परत कांडीला पूर्वीच्या जागी बांधायचा. सी टू दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. नाव रिमूव्ह वन बलून, इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट द ओरिजिनल पोझिशन. म्हणजे भरायचा, इन्फ्लेट म्हणजे हवेनं भरणं, फुगा फुगवणं म्हणा, आणि जसा होता त्याच पोझिशनला तो बांधायचा. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. काय दिसेल रे? आता काडी जी आहे ती आडव्या रेषेत राहते का बघा. पूर्वी राहत होती 2 फुगे बांधल्यानंतर. आता एक फुगा हवा न भरता आणि एक फुगा हवा भरून बांधला, काय होईल? हवा भरलेला जो फुगा आहे त्याकडे ती काडी झुकेल. समजलं? धिस मीन्स दॅट एअर हॅज वेट. याचाच अर्थ काय रे? हवेला वजन असते. एअर इज अ मिक्सर ऑफ गॅसेस. देअरफॉर लाईक ऑल ओव्हर मॅटर इट हॅज मास अँड वेट. म्हणजे हवेला वजन असतं. हवा हे वायूचं मिश्रण असल्यानं इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान असतं. मास अँड वेट. वेट म्हणजे वजन आणि मास म्हणजे वस्तुमान. हे 2 शब्द लक्षात ठेवा. मास अँड वेट. मास म्हणजे वस्तुमान, वेट म्हणजे वजन. पुढे काय म्हटलंय बघा. दुसरा प्रयोग सांगितला. हा एक प्रयोग झाला. टेक अन इंजेक्शन स्ट्रिंग विदाउट द निडल, पुलर्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. म्हणजे सुई नसलेली इंजेक्शन एक सिरीज घ्यायची आहे. इंजेक्शन देण्यासाठी एक सिरीज असते बघा, आणि त्याचं पुढचं जे टोक असतं ना, आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. आकृती 3.2 मध्ये 3 पिक्चर दाखवलेले आहेत. एक बलूनचं आहे आणि दुसरं सिरीन आहे पहा. ही जी सिरीज आहे त्याचं होल जे आहे, पुढे होल असं म्हटलं HOLE, त्या ठिकाणी निडल असते. इंजेक्शन देण्यासाठी ती निडल वापरतात. ती निडल काढून घ्या आणि तिचा दट्टे असतो ना, म्हणजे असं औषध घेण्यासाठी बघा मागे खेचतात, त्याला दट्टे असं म्हणायचं. पिस्टॉन म्हणायचं त्याला. तो दट्ट्या ओढा. त्यावेळी दट्ट्याचे निरीक्षण करा. ओढून सोडून द्यायचं, निरीक्षण करायचं. द पिस्टॉन कॅन बी पुल्ड आउट इझिली. तुमच्या असं लक्षात येईल की दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. द पिस्टॉन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेड इट टू. बाहेर ओढलेला दट्ट्या असतो ना, हात सोडल्यावर सुद्धा तो पुन्हा मूळ जागी जात नाही, तसाच राहतो. आता तोच प्रयोग दुसऱ्या पद्धतीनं करा. नाऊ क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरीन टाईटली विथ युअर थंब. आता दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवले बघा, तिसऱ्या चित्रामध्ये, आकृती 3.2 मध्ये तिसरं जे चित्र आहे, आपल्या थंबच्या साह्यानं आता काय करायचं, सिरीचं छिद्र थंबच्या साह्यानं घट्ट बंद करायचं.
हवा आत जाऊ नये यासाठी. पुल द पिस्टॉन अँड लेट इट गो. दट्ट्या बाहेर ओढा आणि नंतर हळूच सोडून द्या. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टॉन मोर और लेस दॅन बिफोर? डज द पिस्टॉन रिमेन्स ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो? म्हणजे दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त जोर लावावा लागला का कमी लावावा लागला, त्याचं निरीक्षण करा, विचार करा. हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का, याचंही निरीक्षण करा. द मोलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. हवेमध्ये वायूचे रेणू सतत हालचाल करत असतात. ते एका ठिकाणी थांबू शकत नाहीत, कॉन्स्टंट नसतात. फेन दीज मोलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी. हे रेणू आता एखाद्या वस्तूवर आदळतात, जोरजोरानं स्ट्राईक होतो. स्ट्राईक म्हणजे आदळणे. दे क्रिएट प्रेशर ऑन दॅट बॉडी. ज्या घटकावरती आदळतात त्या घटकावरती ते एक प्रकारचं प्रेशर म्हणजे दाब निर्माण करतात. हवेचा हा जो दाब असतो ना, दिस इज द प्रेशर ऑफ एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हवेचा हा जो दाब असतो या दाबालाच वातावरणाचा दाब म्हणतात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा शब्द लक्षात ठेवायचा, म्हणजे वातावरणाचा दाब. आपण जो सिरीजचा प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये आपल्याला असं दिसेल, ऑन पुलिंग द पिस्टॉन विथ द इनलेट होल ऑफ द स्ट्रिंग क्लोज्ड. म्हणजे बाहेरचं जे होल आहे, बाहेरचं टोक जे आहे ते ज्यावर थंब ठेवला, हवा जाऊ नये म्हणून आपण जर थंबनं व्यवस्थित पकडलं, मोर स्पेस बिकम अवेलेबल टू द एअर इन द स्ट्रिंग. मग काय होतं माहिती आहे, सिरीजचे छिद्र जर आपण बंद केलं आणि दट्ट्या जर पाठीमागं खेचला तर सिरीजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. हवा विरळ होते, कारण आता बाहेरची हवा आत घुसत नाही, शिरत नाही, त्यामुळे त्या ठिकाणची हवा आहे ती आता विरळ होते, पसरते ती. मग त्यामुळं काय होतं बघा, मोर स्पेस बिकम अवेलेबल टू द एअर इन द स्ट्रिंग सिरीन अँड इट बिकम्स रेरिफाईड. रेरिफाईड म्हणजे ती आता विरळ होते, रेअर होते. रेरिफाईड म्हणजे विरळ होणे. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरीन इज लोअर. त्यामुळे सिरीजमधल्या हवेचा दाब कमी होतो. आतली हवा आहे त्या हवेचा दाब आपोआप कमी होतो, कारण बाहेरून हवा येत नाही. आत असणारी हवा जी आहे ती आता विरळ झालेली असते. त्यामुळं बाहेरची हवा लोअर होते, म्हणजे दाब कमी होतो सिरींज. कम्पॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाईड एअर इज व्हेरी हाय. बाहेरचा दाब मात्र तुलनेनं खूप जास्त असतो आणि त्या सिरींमधला दाब कमी झालेला असतो, कारण हवा विरळ होते. दॅट इज वाय व्हेन द पुल्ड ऑफ पिस्टॉन इज रिलीज्ड, म्हणजे तुम्ही ओढलेला, बाहेर ओढलेला दट्ट्या जो आहे तो रिलीज केला, सोडला, इट इज इमिडिएटली पुश्ड इन. तो तसाच थांबत नाही, तो आतमध्ये ज्या ठिकाणी ज्या पोझिशनमध्ये होता तिकडे तो जातो. इट इज इमिडिएटली पुश्ड इन. इफ धिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड होल्डिंग द सिरीन in different position like vertical, horizontal or inclined position, the piston is found to go into the same extent in all cases. म्हणजे काय माहिती आहे, बाहेर खेचलेला दत्त्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. इथपर्यंत आपण पाहिलं. आता काय करायचं, ती सिरीन आडवी करून पहा, तिरकी करून पहा, वेगवेगळ्या स्थितीमध्ये उभी करून पहा. वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हात जर प्रयोग पुन्हा पुन्हा केला तर प्रत्येक वेळी दट्ट तेवढाच आत गेल्याचे आपल्याला आढळते. यावरून काय समजतं रे, यावरून आपल्याला असं दिसतं, म्हणजे तो दट्ट्या काही राहत नाही. द पिस्टॉन इज फाउंड टू गो इन टू द सेम एक्सटेंट इन ऑल द केसेस. फ्रॉम दिस म्हणजे त्याच्यावरून वी कॅन एन्फर दॅट. एन्फर म्हणजे यावरून आपल्या हे लक्षात येतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन. म्हणजे उभं केलं तरी दट्ट्या तितकाच आत जातो, आडवा केला तरी तितकाच जातो, तिरपा केला तरी तितकाच जातो. याचा अर्थ सर्व दिशांना दाब हा सारखाच असतो. वातावरणाचा जो दाब असतो तो सर्व दिशांना सारखाच असतो असं आपल्याला दिसून येतं. पुढचं पेज बघा. पुढच्या पेजवरती काय सांगितलेलं आहे. एक प्रश्न विचारलेला आहे, फाइंड आउट. फाइंड आउट म्हणजे माहिती मिळवा. चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? इज देअर एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द मून.
इज देअर एनी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऑन द मून, म्हणजे चंद्रावरती दाब आहे का हवेचा, असेल का दाब? तुम्हाला काय वाटतं? अर्थातच चंद्रावरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर नसणार. का? कारण वातावरणच नाही, हवाच नाही, तर प्रेशर कुठून येणार आहे की नाही? चंद्रावर जर हवा असते तर माणूस चंद्रावर जाऊन राहिला असता, नाही का? पुढे बघा, डू यू नोमध्ये काय दिलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला? अंडर ऑर्डिनरी कंडिशन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट सी लेवल इज अबाउट 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. ॲज वी गो हायर अबोव सी लेवल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर डिक्रीजेस. म्हणजे साधारणतः कसं असतं, सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीचं जे वातावरण असतं त्या वातावरणाचा जो दाब असतो हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. वायुदाब मापकाने तो मोजता येतो. तो कशानं मोजतात? वायुदाब मापक असतो, त्याला बॅरोमीटर असं म्हणतात. या बॅरोमीटरच्या सहाय्यानं तो मोजतात. आता हा जो वातावरणाचा दाब आहे, ॲज वी गो हायर अबो द सी लेवल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर डिक्रीजेस. वातावरणाचा जो दाब आहे ना, समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जावं तसं तो कमी 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 होत जातो. नंतर लिटल फनमध्ये काय दिले बघा, साईडला हिरव्या कलरचा जो बॉक्स आहे, प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ द ग्लास फिल्ड कम्प्लिटली विथ वॉटर. होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली in place with one hand. Invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. That do you see? म्हणजे बघा, पाण्यानं पूर्ण भरलेल्या पेल्याच्या तोंडावर एक पुट्ट्याचा तुकडा बसवा आणि पुट्ट्याला हाताने आधार द्या. पेला झटकन उलटा करा, हाताचा आधार काढून घ्या. काय लक्षात येईल रे? तो जो पुट्टा आहे ना, कार्डबोर्ड तुम्ही जो वापरला ना, तो त्याला तसाच चिकटून बसतो, तो पडत नाही. का पडत नाही माहिती आहे तुम्हाला? खालून हवेचा दाब असतो. यावरून सुद्धा आपल्याला सांगता येईल की हवेचा दाब हा आहे. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ, एक सदर खाली दिलेलं आहे बघा. इन 1726 द स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बर्नोली पुट फोर्थ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स दॅट द प्रेशर of air decreases when its velocity increases while the pressure of air increases when its velocity decreases. If a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of the motion, and then the air in its surroundings flow rapidly फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. म्हणजे डॅनियल बर्नोली या शास्त्रज्ञाने, स्वीडिश शास्त्रज्ञ, हा 1726 साली एक महत्त्वाचं तत्त्व मांडलं. ते तत्त्व इथं सांगितलेलं आहे. ते तत्त्व असं आहे, द प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस वेन द व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. ते तत्त्व असं आहे की हवेचा वेग वाढला की हवेचा दाब कमी होतो. आणि या उलट असतं. आणखी उलट काय असतं बघा, while the pressure of air increases when its velocity decreases. म्हणजे एखादी वस्तू हवेतून गतिमान असेल तर या उलट काय होतं माहिती आहे? हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो आणि वेग वाढला तर दाब कमी होतो. म्हणजे हवेचा वेग वाढला की दाब कमी होतो आणि हवेचा वेग कमी झाला की दाब वाढतो. कळते? If a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of the motion, and then the air in its surrounding flows rapidly from higher pressure to the lower pressure. याचा अर्थ आहे, वस्तू हवेमधून गतिमान झाली, त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागते. पुढे इकडे एक व्हाईट बॉक्स दिसतोय, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. Download a photograph of Daniel Bernoulli from the internet. Print and paste it here. What commands did you give to computer to do this? डॅनियल बर्नोलीचं छायाचित्र इंटरनेटवरून काढायला सांगितलेलं आहे आणि इथं चिटकवायला सांगितलेलं आहे. हे करण्यासाठी संगणकावर कोणकोणत्या प्रोसेस तुम्ही केल्या, कृती केल्या
त्याची नोंद घ्यायला सांगितलेली आहे. पुढे एक प्रयोग दिलेला आहे बघा. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा. टेक सम वॉटर इन प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. म्हणजे एका प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये एक स्ट्रॉ उभा धरा. अपराईट म्हणजे उभा धरणे. आकृती 3:3 मध्ये दाखवल्याप्रमाणे तो उभा धरा. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. म्हणजे दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहानसा एक तुकडा घ्यायचा आणि पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरायचं. बरोबर काटकोना झाला पाहिजे. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. लहान स्ट्रॉ जो आहे म्हणजे आपल्या काटकोनात धरलेला वरचा, त्या स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने आपण तोंडानं फुंकर मारायची. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ द स्ट्रॉ यू विल सी फाउंटेन ऑफ वॉटर. फाउंटेन म्हणजे फवारा. वाय डीड दिस हॅपन. तुम्हाला काय दिसेल माहिती आहे. ज्या ठिकाणी तुम्ही परपेंडिक्युलर असणारा हा जो छोटा स्ट्रॉ होता त्याच्या साह्यानं फुंकर माराल जोराची, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी फवारा उडताना दिसेल. असे का घडले रे. त्याचं कारण हे आहे. इथं फवारा दिलेला आहे बघा. फाउंटेन ऑफ वॉटर असं म्हटलेलं आहे आणि एक परपेंडिक्युलर काटकोनात बरोबर एक स्ट्रॉ ठेवलेला, एक उभा ग्लासमध्ये ठेवलेला आहे. भरलेल्या पाण्याचा ग्लास आहे. ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. म्हणजे स्ट्रॉमधून फुंकर मारतो ना आपण, जेव्हा आपण स्ट्रॉमधून फुंकर मारतो, फुंकर मारल्या त्याच्या समोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा जो दाब आहे तो कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडावर असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी होतो आणि त्यामुळं काय होतं, कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडं म्हणजे वरच्या दिशेनं ढकललं जाईल. काय म्हटलं आहे बघा. ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower, that is in the upward direction, and the water comes out the form of fountain. The more forcefully you blow the higher will be the fountain. This straw fountain works on Bernoulli's principle. याचा अर्थ असा आहे की स्ट्रॉमधून फुंकर जेव्हा आपण मारतो त्याच्या समोर असलेली हवा जी आहे ती दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा जो दाब आहे तो कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी होतो, कारण तिथली हवा आपण फुंकर मारून दूर करतो आणि त्या ठिकाणचा दाब कमी झाल्यानं कपमधील जे पाणी असतं ग्लासमधील ते पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जात असतं, म्हणजे वरच्या दिशेने ढकललं जातं आणि पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडतं. जेवढ्या जोरात तुम्ही फुंकर माराल ना तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडतो. स्ट्रॉचा हा फवारा बर्नौलीच्या तत्वावरच अवलंबून असतो. बर्नौलीचं तत्व काय सांगतं की हवेचा वेग वाढला की दाब कमी होतो. म्हणजे आपण जेवढं जोरात फुंकू, वेग वाढवू, तेव्हा दाब कमी होतो आणि पाणी जास्त येतं आणि फाउंटेन मोठा होतो. अशा पद्धतीने इफेक्ट ऑफ प्रेशर, वॉटर, स्ट्रॉ आणि फाउंटेन ऑफ वॉटर हा प्रयोग आपण पाहिला. 3.3 आकृतीमध्ये दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जरा डोकं चालवामध्ये काय दिलं आहे बघा. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. हवेचं तापमान वाढलं की त्याच्या हवेच्या दाबावर काय परिणाम होईल. हवेचं तापमान वाढलं की काय होईल रे. हवेचा दाब जो आहे त्या दाबावर तापमानामुळं काय परिणाम होईल. तापल्यामुळं ते अधिक वेगानं वाहील आणि अधिक वेगानं जेव्हा वेग वाढला तर काय वाटतं, दाब कमी होतो. म्हणजे तापमान वाढलं की दाब कमी होईल. अर्थातच असे जे प्रश्न असतात छोटे छोटे विचारलेले ते काळजीपूर्वक बघायचे. त्या प्रश्नामध्ये पुढचे आर्टिकल सामावलेले असतात, म्हणजे त्या आर्टिकलची बरीचशी माहिती आपणाला त्या आर्टिकलमध्ये दिलेली दिसते. समजलं. त्यामुळं ते व्यवस्थित पाहायचे असे प्रश्न. पुढे काय म्हटले पुढच्या पेजवरती. चला पेज नंबर 18. व्हेन देअर एक्झिस्ट
differences in air pressure at two different places, the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. म्हणजे जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणाकडून कमी दाबाच्या ठिकाणाकडे वाहू लागते. ॲट सच अ टाइम्स म्हणजे अशा वेळेला वी फील अ ब्रीज और अ विंड ब्लोईंग. अशा वेळेला आपण हवेची झुळूक किंवा वाऱ्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. दस विंड आर अँड इफेक्टेड ऑफ डिफरन्सेस इन द एअर प्रेशर. म्हणजे वारा सुटल्याचं आपल्याला जाणवतं. म्हणजेच काय होतं माहिती आहे, हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजेच ते वारा असतो. वारं म्हणजे काय आपण भूगोलामध्ये सुद्धा पाहतो. यू विल लर्न मोर अबाउट दिस इन द लेसन कॉल्ड वाइंड्स इन जॉग्राफी. याविषयी अधिक माहिती तुम्ही भूगोलचं वारं या पाठातून घेतली असेल किंवा तुम्हाला या वर्षीसुद्धा आहे. वारं नावाचं एक लेसन आहे, त्यामध्ये तुम्हाला ही सारी माहिती मिळेल. टेक आईस क्लब. आईस क्यूब्स म्हणजे बर्फाचे खडे, छोटे छोटे तुकडे. टेक आईस क्यूब इन ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. संपूर्ण ग्लासच्या पाऊण भाग एवढे बर्फाचे तुकडे त्या ग्लासमध्ये घ्या. अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स अपिअर ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. आणि काय करा, ग्लासमध्ये बर्फाचं खडं घ्या, ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो आणि तुम्ही ऑब्झर्व करा, निरीक्षण करा, ग्लासच्या बाहेर पाणी कसं आलं, पाणी कसं जमा झालं. त्याचं कारण खाली सांगितलं आहे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास cool down. As the water vapor in the air cool down, it condenses and gets transformed into water. It is the water that collect on the water surface of the glass. म्हणजे ग्लासमध्ये बर्फाचं खडं ठेवल्यानं ग्लास भोवतीलची जी हवा असते त्या हवेला थंडावा मिळतो आणि हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्यांचं संगणन होतं आणि संगणन झालेलं ते पाणी त्यामुळं बाष्पाचं रूपांतर पाण्यात होतं आणि हे पाणी जे आहे बाष्प स्वरूपात असणारं पाणी थेंबाच्या स्वरूपात त्या ग्लासच्या बाहेरच्या पृष्ठभागावर जमा होतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. म्हणजे हवेमध्ये जी आर्द्रता असते, हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण जे असतं ते तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार असतं. आर्द्रतेचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे दिवसभराच्या कालावधीत हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण बदलत जातं. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, ॲट नाईटला वेगळं असतं, इव्हिनिंगला वेगळं असतं, आफ्टरनूनला वेगळं असतं. द ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द पिरियड ऑफ द सिंगल डे. एका दिवसामध्ये सुद्धा टाईम टू टाईम म्हणजे सकाळी, दुपारी, सायंकाळी जर चेक करून पाहिली ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता हवेतली, बाष्पाचं प्रमाण जर चेक करून पाहिलं तर ते तुम्हाला वेगवेगळं दिसेल. हवेच्या आर्द्रतेचं प्रमाण हे कमी जास्त झालेलं आपल्याला पाहतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर्स. म्हणजे हवेतल्या आर्द्रतेचं जे प्रमाण असतं हे त्याच्या बाष्प धरून ठेवण्याच्या त्या हवेच्या क्षमतेवर अवलंबून असतं. ड्युरिंग द नाईट और ॲट डॉन म्हणजे रात्री किंवा पहाटे. वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो म्हणजे हवेचं टेम्परेचर जे असतं तापमान ते लो असतं, कमी असतं. इट्स कपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. तेव्हा आपणाला काय दिसून येतं, रात्री किंवा पहाटे हवेचं तापमान कमी असतं तेव्हा काय दिसतं, तिची बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती कमी असते. मग अशा वेळेला काय होतं, हवेतल्या जास्तीत जास्त बाष्पाचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं. इट्स कपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. ॲट सच अ टाईम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफर्ड इन टू वॉटर ड्रॉपलेट्स. मग अशा वेळेला काय होतं, हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं आणि हे जे थेंब असतात ना, धिस इज अ वॉट वी कॉल ड्यू. यालाच आपण दवबिंदू म्हणतात. झाडाच्या पानावरती किंवा वेगवेगळ्या घटकावरती पडलेले बोध पडणे सुद्धा म्हणतात याला. हे दवबिंदू जमा झालेले असतात, दव पडते. इन द आफ्टरनून दुपारी मात्र वेगळं असतं बघा. इन द आफ्टरनून वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय द कपॅसिटी ऑफ एअर
टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे दुपारी जेव्हा हवेचं तापमान वाढलेलं असतं ना, तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती सुद्धा वाढलेली असते. कारण त्यामध्ये बाष्प नसतं हवेमध्ये. हवेला बाष्प धरून ठेवण्याची क्षमता उन्हामध्ये जास्त वाढते दुपारच्या वेळी. देन compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. मग काय होतं, दुपारच्या वेळी आपल्याला हवा कोरडी असल्याचं जाणवतं. का रे? कारण हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचं प्रमाण जे असतं ते कमी होतं दुपारच्या वेळेला. तापमान जास्त असल्यामुळं हवेमधलं बाष्प कमी होतं आणि अशा वेळी आपल्याला कोरडी हवा असल्याचं जाणवतं. गरम व्हायला लागतं. बाष्प नसल्यामुळं ती गरम हवा आपल्याला लागल्यामुळं जास्त उष्णता जाणवते. द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड कोस्टल एरियाज. ॲज द रिझल्ट वी फील द डम्पनेस और ह्युमिडिटी. म्हणजे पावसाळा जेव्हा आपण पाहतो, पावसाळ्यात किंवा समुद्रकिनारची जी हवा असते, कोस्टल एरिया म्हणजे समुद्रकिनारची हवा, द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून. मान्सून म्हणजे पावसाळा. अँड इन द कोस्टल एरियाज म्हणजे पावसाळ्यात. तसंच समुद्रकिनाऱ्यातल्या हवेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर काय दिसतं रे? द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय. म्हणजे हवेतल्या बाष्पाचं प्रमाण भरपूर असतं. अशा वेळी आपल्याला मग बाष्प जर जास्त झालं तर ह्युमिडिटी जी असते, डॅम्पनेस आणि ह्युमिडिटी म्हणजे दमटपणा जो असतो तो जास्त जाणवतो आपल्याला. इन समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बट इन रेन्स दे डू नॉट. वाय इट इज सो? जरा डोके चालवामध्ये दिले बघा. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. त्याचा अर्थ असा आहे, इन समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बट इन द रेन्स दे डू नॉट. वाय दिस इज सो? म्हणजे उन्हाळ्यात कपडे उन्हात घातलेली, सुकायला घातलेली कपडे लवकर सुकतात आणि तीच कपडे जर पावसाळ्यात तुम्ही सुकायला घातली तर ती लवकर सुकत नाहीत. असं का होतं? त्याचं काहीतरी कारण असेल आहे ना. समुद्राच्या पाण्यात आणि याच्यामध्ये नदीच्या पाण्यामध्ये, कुठल्याही पाण्यामध्ये धुतलीत आणि ती जर तुम्ही सुकायला टाकलीत तर काय होतं रे? उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात आणि पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असं का घडत असेल सांगा बघू. इन समर वेट क्लोथ्स आर क्विकली ड्राय बट इन रेन्स दे डू नॉट. वाय दिस इज सो? वाय इज धिस सो? म्हणजे पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते आणि हवेत आधीच जास्त प्रमाणात बाष्प असते. त्यामुळे ओल्या कपड्यातले बाष्प होऊन लवकर जात नाही. ओले कपडे त्यामुळे वाळत नाहीत. उन्हाळ्यात काय असतं, तापमान जास्त असतं, हवेची आर्द्रता पण कमी असते. त्यामुळं कोरड्या हवेमुळे कपडे लवकर वाळतात. असा हा फरक असतो दोन्हीमध्ये, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा बघा. डीप द अनक्रॉक्ड इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल in the standing position into the water in a wide container. What do you observe? म्हणजे रिकामी बाटली घ्यायची आणि बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरत भांड्यात तिरपी धरायची. आकृती 3.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे काय दिसतं तुम्हाला पहा. जेव्हा आपण अशी तिरकी बाटली धरतो तेव्हा ती हवा जी असते ना बाटलीमधली ती बुडबुड्याच्या स्वरूपात निघून जाते आणि त्याची जागा पाणी घेतं. म्हणजे हवेला जागासुद्धा लागते ना. फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो रे? फुगा फुगत जातो आणि त्याचं वजनसुद्धा वाढतं. व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन द बलून ऑन फिलिंग एअर इन इट. म्हणजे जेव्हा आपण असा फुगा असतो आणि त्या फुग्यामध्ये हवा भरत असतो तेव्हा हवा भरल्यानंतर तो फुगा आकारमान त्याचं वाढलेलं असतं आणि वेटही वाढलेलं असतं. आपण पाहतो बऱ्याच वेळेला या प्रक्रिया आपण लहानपणी केलेल्या आहेत, आहे की नाही? हे प्रयोग तर आपण केलेलेच असतात. अजूनही लहानपणीच काय आपण आतासुद्धा एखाद्याच्या बड्डेला वगैरे फुगे फुगवत बसतो बऱ्याच वेळेला, आहे की नाही? तोंड दुखेपर्यंत फुगं फुगवतो. यामध्ये काय दिसतं बघा. वी कम टू नो
फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबो दॅट एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग स्पेस. बघा ती जी हवेचं गुणधर्म पाहत असताना 3.5च्या आकृतीप्रमाणे आपण जर तिरपी बॉटल मोकळी बूच नसलेली पाण्यात धरली तर पाण्याची हवा जी आहे ती हवा निघून जाते आणि त्याची जागा पाणी व्यापतं. म्हणजे हवा जागा व्यापतं आहे की नाही. हवेमध्ये त्या बॉटलमध्ये जागा असते. वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटी अबो दॅट एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग स्पेस. म्हणजे हवासुद्धा जागा व्यापते. आपल्याला असं लक्षात येतं ते या कृतीवरून की जागा व्यापणं, विशिष्ट आकारमान असणं, वजन असणं, वस्तुमान असणं हे हवेचे गुणधर्म आहेत. तसं म्हटलेलं आहे पुढे, लाईक ऑक्युपाईंग स्पेस, हॅव्हिंग अ सर्टन व्हॅल्यूम, हॅव्हिंग मास अँड वेट. म्हणजे वस्तुमान असणं, वजन असणं, आकारमान असणं आणि जागा व्यापणं हे हवेचे लक्षण आहे. एअर इज अ मिक्सर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस. हवा एक वायूचं तसेच धूळ आणि धूर आणि बाष्प यांचं एक मिश्रण आहे. गॅसेस, डस्ट आणि स्मोक अँड मॉइश्चर. गॅसेस म्हणजे वायू, डस्ट म्हणजे धूळ, स्मोक म्हणजे धूर आणि मॉइश्चर म्हणजे बाष्प. म्हणजे हवा हे वायू तसंच वेगवेगळे धूळ, बाष्प यांचं अतिसूक्ष्म कणांचं मिश्रण आहे. त्याला होमोजिनियस मिक्सर असंही म्हणतात. वेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन द मिक्सर मायन्यूट पार्टिकल्स. जेव्हा प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेनं विखुरतात. द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इज ऑल द डायरेक्शन. धिस नॅचरल फिनॉमिनॉन. ही जी नैसर्गिक घटना असते त्या घटनेस स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतात. दिस फिनॉमिनॉन, नॅचरल फिनॉमिनॉन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. म्हणजे यालाच तर स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात. मराठीत त्याला प्रकाशाचं विकिरण असं म्हणायचं. प्रकाशाचं विकिरण असणं हे एक लक्षण आहे हवेचं. ते हवेमुळं होतं, हवेत असणाऱ्या डस्टमुळे होतं. नंतर तापमान नियंत्रणासाठी सुद्धा हवा कशी उपयुक्त असते बघा. तापमान नियंत्रण करण्यामध्ये सुद्धा हवेचा एक मोठा रोल असतो. त्याला टेम्परेचर कंट्रोल असं म्हणतात. बघा, द अर्थ रिसिव्ज एनर्जी फ्रॉम द सन. धिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे पृथ्वीला उष्णता कुठून मिळते? सूर्याकडून मिळते. म्हणजे ऊर्जा जी मिळते पृथ्वीला ती सूर्याकडून मिळते. ही ऊर्जा पृथ्वी काय करते रे? पृथ्वी सूर्याकडून घेतलेली ऊर्जा उष्णतेच्या रूपात परत फेकते. समजलं? द अर्थ रिसिव्ज एनर्जी फ्रॉम द सन. धिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे ती उष्णतेच्या रूपात परत फेकत असते. द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच एज वॉटर, वेपर, कार्बन डायऑक्साईड अब्सॉर्ब पार्ट ऑफ दिस हीट अँड गिव्ह इट टू द अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एअर. म्हणजे काय होतं माहिती आहे? पृथ्वीवरची जी हवा ही उष्णता आहे पृथ्वीनं सूर्यापासून घेतली आणि ती परत उष्णतेच्या रूपात परत फेकली. ही जी हवा आहे ना ती वातावरणामध्ये जाते आणि पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यासारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात आणि तो इतर घटकांनासुद्धा देतात. समजते? ॲज अ रिझल्ट मग घडतं असं, ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ड्स ऑन द अर्थ. आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे? पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे ना तो उबदार होतो. कारण हा कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हवेतील उष्णता शोषून घेतात आणि इतर घटकांनासुद्धा पुरवतात. त्यामुळं हवा उबदार राहते आणि पृथ्वीवरील हे उबदार वातावरण जे आहे ते पृथ्वीवर सजीव सृष्टीला अनुकूल होतं. बाकीच्या ठिकाणी असं होत नाही कारण हवेतले घटक नाहीत. हवा असते म्हणून उबदार वातावरण असतं आणि उबदार वातावरण असतं. उष्णता हे असणं हे सजीव सृष्टीसाठी अत्यंत गरजेचं असतं. ॲज द रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म अँड देअर बाय बिकम्स सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ड्स ऑन द अर्थ. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो. समजा जर पृथ्वीवरती हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूप कमी झालं असतं आणि त्यामुळे जीवसृष्टी अस्तित्वात असली नसती.
इज युअर ब्रेन पॉवर म्हणून बाजूला एक बॉक्स दिला आहे बघा. व्हॉट वूड हॅपन इफ ऑल द सराउंडिंग इज रिमूव्ड. म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारी सर्व हवा काढून टाकली तर काय होईल रे? सजीव सृष्टी अस्तित्वात असणार नाही. हवेत असणाऱ्या घटकावरती तरी हवा आहे म्हणून आपण आहे. श्वसनासाठी आवश्यक आहे, उष्णतेसाठी आवश्यक आहे, अनेक गोष्टीसाठी, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे. नंतर दुसरा विचारला, अवकाशात आवाज ऐकू येईल का? ध्वनी प्रसारण जे असतं ते एक हवेचा दुसरा गुणधर्म आहे. साऊंड ट्रान्समिशन. बघा, द अर्थ रिसिव्ज एनर्जी, हे ट्रान्समिशन ऑफ साऊंड जे आहे हा गुणधर्म काय आहे बघा. ऑल द साऊंड दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. द डेन्सिटी ऑफ एअर also changes due to change in the temperature. In winter, the density of air increases. We can hear the whistle of the distant train clearly early in the morning. In winter, air is useful as a medium for the transmission of sound. म्हणजे आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज असतात ना, ते भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येत असतात, आपणापर्यंत पोहोचवतात. हवा हीच मीडिया आहे. त्या मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. तापमानामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते. थंडीमध्ये तुम्ही पाहिले, थंडीमध्ये हवेची घनता वाढत असते. थंडीत पहाटे दूर आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून समजते की ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होत असतो. बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये वगैरे आपल्याला रेल्वेचा आवाज येत नाही, पण सकाळी थंडीच्या वेळी जर पाहिलं तर तो अधिक स्पष्ट, क्लिअर, दूरवरचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकू येतो. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे पाण्याचे गुणधर्म. हे झाले मातीचे गुणधर्म, एक घटक झाला. आपण नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म पाहतोय. हे गुणधर्म पाहत असताना आपल्याला 3 गुणधर्म पाहिजे, 3 संसाधनाचे. एक आहे ते म्हणजे सॉईल, माती. या मातीचे गुणधर्म आपण पाहिले वेगवेगळे. आता आपल्याला पाण्याचे गुणधर्म पाहिजे. दुसरा रिसोर्स आहे वॉटर, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. बघा, एक प्रश्न विचारले, लेट्स रिकॉल. अशा प्रश्नाकडे लक्ष द्यायचं. व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड. आता हे काही लहान मुलेसुद्धा सांगणार आहे की नाही. पाण्याला कोणकोणत्या अवस्था असतात, किती अवस्थेत पाणी आपल्याला सापडतं. व्हॉट आर द स्टेट इन विच वॉटर इज फाउंड. सॉलिड स्टेट, एअर स्टेट म्हणजे इन गॅसेस स्टेट, वायूच्या स्वरूपात असतं, स्थायू स्वरूपात असतं, आणि इन लिक्विड स्टेट म्हणजे द्रवरूप अवस्थेतही असतं. पुढे एक प्रयोग दिलेला आहे बघा. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ विथ द पिक्चर अलॉंग साईड. म्हणजे शेजारी चित्र दिलेलं आहे बघा, तुम्ही काय निष्कर्ष काढाल. पाणी नेहमी वाहत्या स्वरूपात असतं ना. भांड्यामध्ये जर होल वगैरे पाडलं तर लगेच ते बाहेर पडतं, म्हणजे पाणी प्रवाह असतं, आहे की नाही. वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप बट हॅज अ व्हॉल्यूम. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स और सीप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स और क्रॅक्स. म्हणजे याचा अर्थ आहे, सामान्य तापमानाला पाणी द्रव्य अवस्थेत असतं. वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. सामान्य तापमान जे असतं, सामान्य स्थिती असते तेव्हा पाणी द्रवरूपात असतं. वॉटर इज फ्लुइड सबस्टन्स म्हणजे पाणी एक प्रवाही पदार्थ आहे, द्रव पदार्थ आहे. नंतर बघा काय म्हटलं आहे, वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. पाण्याला स्वतःचा आकार नाही. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स और सीप थ्रू एव्हरी स्मॉल गॅप्स और क्रॅक्स. आकारमान नाही, पण सूक्ष्म छिद्रातून किंवा अतिसूक्ष्म पट्टीतून पाणी पार होतं किंवा झिरपतं म्हणा. ऑन पोरिंग वॉटर इन ऑइल क्लॅडेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फ्रॉम स्मॉल राऊंड ड्रॉप्स. वाय डज दिस हॅपन. म्हणजे तेलानं माखलेलं ताट जर घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं, पाणी ओतलं, पाणी ताटलीत पसरत नाही, ते पसरत नाही. पाण्याचे अनेक छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात. असं का होतं? कारण
ते पाण्यामध्ये मिक्स होत नाही. ती जी पाणी जे असतं त्यामध्ये तेल मिक्स होऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्यावर ते तरंगायला लागतं, ड्रॉपलेट्स तयार होतात त्याचे. म्हणजे तेलानं माखलेली ताटली असली समजा, थोडंसं पाणी त्यामध्ये ओतलं, पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे अनेक छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात. तुम्ही पाहिलंही असेल, असं बऱ्याच वेळेला होतं. आपण जेवल्यानंतर पाणी तेलकट जर असेल भांडण, त्यामध्ये पाणी टाकलं तर काय होतं, तेलकट पृष्ठभागावर पडलेला पाण्याचा थेंब गोलाकार असतो. पाण्याचे रेणू एकमेकांना आकर्षित करून घेतात, मात्र ते तेलाच्या रेणूपासून निराळे असतात. त्यामुळे तेल आणि पाणी एकमेकात मिसळत नाही. म्हणून तेलानं माखलेल्या ताटलीत थोडंसं पाणी ओतल्यानंतर पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे काय होता, अनेक छोटे छोटे गोलाकार असे थेंब तयार होत असतात. पुढे पहा. टेक अ प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर. म्हणजे प्लास्टिकची बॉटल तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे. प्लास्टिकच्या एका बाटलीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं. मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी. मार्क द मेकिंग आईस. ओपन द फ्रीजर आफ्टर द couple of hours and observe. You will see that the water had changed into ice. Note the level of the ice. You will find that the ice level is higher than the water level before freezing. What can you infer from this? बघा, प्लास्टिकच्या एका बाटलीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्यायला सांगितले. बाटलीवर पाण्याच्या पातळीशी खूण करायची आहे. ही बाटली बर्फ तयार करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची, उभी ठेवायची. काही तासानंतर फ्रीजर उघडून पाहायचा. पाण्याचा बर्फ झालेला तुम्हाला दिसेल आणि बर्फाच्या पातळीची नोंद करा. ती पाण्याच्या पातळीच्या खुणेपेक्षा वाढलेली दिसेल. यावरून काय लक्षात येतं रे? व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस? ॲज वॉटर फ्रीज टू फ्रॉम आईस इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे पाण्याचं बर्फ होतो, पाण्याचं बर्फ होताना पाणी गोठतं तेव्हा ते प्रसरण पावतं. म्हणजे पाण्याच्या लेवलपेक्षा त्याची बर्फाची लेवल जास्त असते, म्हणून ते असं म्हणता येईल की ते प्रसरण पावतं आणि त्यांच्या आकारमानामध्ये वाढ होत असते. व्हॅल्यूम इन्क्रीजेस म्हणजे आकारमानात वाढ होते. ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॅल्यूम ऑफ द वॉटर? इन व्हॉट प्रपोर्शन डिड इट इन्क्रीजेस? पाणी गोठल्यावर पाण्याच्या मूळ आकारमानात किती वाढ झाली, किती प्रमाणात वाढ झाली, हे आपल्याला पाहायचं आहे. पुढे एक प्रयोग दिलेला आहे बघा. तो प्रयोग जर तुम्ही नीट पाहिलात. टेक अ बकेट ऑफ वॉटर. ड्रॉप मेनी डिफरंट काइंड्स ऑफ आर्टिकल्स इन इट. मेक सेपरेट लिस्ट ऑफ दिस आर्टिकल्स which sink in the water and those that float on it. म्हणजे एक बकेट घ्या, लहानशी बादली घ्यायची आणि तिच्यात पाणी भरायचं. त्यात पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाकायच्या. पाण्यामध्ये कोणत्या वस्तू तरंगतात आणि कोणत्या तरंगत नाहीत याची यादी करायची. नंतर तिसरा घटक आहे टेक सम वॉटर इन द पॉट अँड ऑडेड अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट. ऑब्झर्व दॅट व्हॉट हॅपन्स. एक ग्लास घ्यायचा आणि त्यात थोडं पाणी ओतायचं. बर्फाचं काही खडा टाकायचं त्या पाण्यामध्ये. काय होतं निरीक्षण करायचं. बर्फ पाण्यावर तरंगताना दिसतो. वाय डू वी सी द आईस फ्लोट ऑन द वॉटर? तो बर्फ जो आहे तो पाण्यामध्ये तरंगताना दिसतो, कारण त्याचं पाण्याचं प्रसरण होतं, पण पाण्यापेक्षा बर्फ हलका असतो, तो पाण्यावर तरंगतो, त्याची घनता कमी असते. आईस इज लाईटर दॅन वॉटर. हा बर्फ जो असतो ना तो हलका असतो. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फ्रॉम आईस इट बिकम लाईटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. जेव्हा पाण्याचं फ्रीजिंग होतं, तो गोठतो आणि त्यापासून बर्फ होतो, तेव्हा जे ओरिजिनल लिक्विड आहे त्याच्यापेक्षा तो लाईटर होतो, म्हणजे हलका होतो. व्हेन वॉटर फ्रीजेस दॅट इज व्हेन इट ट्रान्सफर इन टू अ सॉलिड स्टेट. म्हणजे द्रवरूपातून पाणी जेव्हा स्थायू रूपात जातं, इट्स व्हॅल्यूम इन्क्रीजेस. स्थायू रूपात गेल्यानंतर त्याचं आकारमान जे आहे ते वाढतं. देअरफोर द डेन्सिटी ऑफ आईस
इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. आणि म्हणून बर्फाची जी घनता असते ती पाण्यापेक्षा कमी असते. दॅट इज वाय द आईस फ्लोट ऑन वॉटर. आणि म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो. तर डेन्सिटी हा जो घटक आहे, द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम ऑफ मास, व्हॉल्यूम अँड मास, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, म्हणजे तुम्ही जर पाहिलं यांचं प्रमाण जर पाहिलं किंवा त्यांचं जर प्रपोर्शन पाहिलं, द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास म्हणजे पदार्थाचं आकारमान आणि वस्तुमान. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान आणि मास म्हणजे वस्तुमान, यांचा परस्पर संबंध जर पाहिला, इंटर रिलेशन म्हणजे परस्पर संबंध, तर असं दिसतं द स्पेस ऑक्युपाईड बाय द सबस्टन्स इज इट्स व्हॅल्यूम. म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा जी असते ती तिचं आकारमान असतं. आणि द स्टोअर ऑफ मॅटर इन द सबस्टन्स इन इट्स मास. आणि पदार्थामध्ये द्रवसंचय जो असतो त्या पदार्थाचा द्रवसंचय म्हणजे वस्तुमान असतं. मग जर आपल्याला एखाद्या पदार्थाची घनता काढायची असेल, डेन्सिटी काढायची असेल, व्हॉट इज डेन्सिटी? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटीचं मग सूत्र मिळतं आपल्याला, वस्तुमान भागिले आकारमान केले की डेन्सिटी मिळते. वस्तुमान हे बघा, मास इज मेजर्ड इन ग्राम्स अँड व्हॅल्यूम इज क्युबिक सेंटीमीटर. हेन्स डेन्सिटी इज इक्वल टू ग्राम अपॉन सी म्हणजे घन सेंटीमीटर. म्हणजेच घनता बरोबर ग्रॅम अपॉन घन सेंटीमीटर. म्हणून घनतेचं एक ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. अजून खाली काय म्हटले बघा, हेन्स म्हणजे ग्रॅम पर घन सेंटीमीटर इज द युनिट ऑफ डेन्सिटी. इफ द मास ऑफ 1 liter ऑफ वॉटर इज 1 kilogram, देन व्हॉट इज द डेन्सिटी? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. इथं व्हॅल्यूम ही दिलेलं आहे, मासही दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इफ इट इज द मास ऑफ द 1 liter वॉटर. 1 liter म्हणजे 1000 ग्रॅममध्ये रूपांतर करून घ्या. घन सेंटीमीटर आणि ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर त्याचं उत्तर 1 असं येईल. समजते तुम्हाला? पुढे बघा, थिंक म्हटलेलं आहे म्हणजे थोडा विचार करा. विल द मास ऑफ वॉटर चेंज व्हेन इट्स स्टेट चेंजेस ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर इंटू आईस. द्रवरूप पाण्याचे बर्फात अवस्थांतर होत असताना त्याच्या वस्तुमानात फरक होईल का? अर्थातच होईल ना. Will the mass of water changes when its state changes during the transformation of liquid water into ice? द्रवरूप पाण्याचं पदार्थात बर्फात रूपांतर होते, म्हणजे पाण्याचं बर्फात रूपांतर झालं तर वस्तुमानात फरक होईल का? होईल, नक्की होतो आहे ना. बर्फाचं वजन कमी भरतं, पाण्याचं जास्त भरतं. आता आपल्याला अजून एक गुणधर्म त्याचा पाहायचा आहे पाण्याचा, तो म्हणजे अनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनॉमॅलस बिहेवियर म्हणजे पाण्याचं असंगत वर्तन म्हणतात त्याला. युजली व्हेन द टेम्परेचर ऑफ द अ सबस्टन्स इज लोअर्ड, म्हणजे साधारणपणे पदार्थाचं तापमान कमी केलं तर काय होतं रे, त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होतं. परंतु पाणी याला अपवाद असतो. असं जनरली द्रव्याचं होतं. युजली व्हेन द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज लोअर्ड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस ॲज द व्हॅल्यूम डिक्रीजेस, बट वॉटर इज एक्सेप्शनल टू दिस रूल. म्हणजे सर्वसाधारणपणा द्रवाच्या बाबतीतला नियम असा आहे की कोणत्याही द्रव पदार्थाचं तापमान कमी केलं तर त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होतं. म्हणजे तापमान कमी केलं, घनता वाढते, आकारमान कमी होतं. पाणी मात्र या नियमाला अपवाद आहे. कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर फॉर 5 to 10 minutes, देन टेक इट आउन अँड ऑब्झर्व इट अप केअरफुली. ग्लासभर पाणी 5 ते 10 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि नंतर ते ग्लास बाहेर काढायचं आणि काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. काय दिसेल तुम्हाला बघा. तुम्हाला असं दिसेल इथं 3.8 अनॉमॅलस बिहेवियर दिलेला आहे. वरती बर्फ पाण्यावरती तयार होऊन तो पाण्यावरती तरंगताना दिसतो. पाणी गोठण्यास सुरुवात कुठून होते बघा, कोणत्या दिशेनं ती सुरुवात होते पहा. The density of water is particular. When water at normal temperature state cooling, its density increases like that of most liquid. However, if its temperature falls below 4
degree Celsius, its density starts decreasing. This means that the density of water is maximum at 4 degrees Celsius. If the temperature of water is lowered below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. It means that water expands when the temperature falls. Below 4 degrees Celsius, this is called the anomalous behavior of water. म्हणजे काय आहे माहिती आहे का, पाण्याच्या घनतेचं एक वैशिष्ट्य असतं. ते वैशिष्ट्य असतं नेहमीच्या तापमानाचे म्हणजे पाणी थंड होऊ लागल्यानंतर, म्हणजे पाणी जर हळूहळू आपण थंड करत गेलो तर ते थंड होऊ लागतं, तेव्हा सर्वसाधारण द्रव्याप्रमाणे त्यांची घनता वाढत जाते. जसं पाणी थंड होतं तेव्हा त्याची घनता वाढते, पाणी गरम होतं तेव्हा त्याची घनता कमी होते. तापमान जे आहे पाण्याचं, नेहमीच्या तापमानाचं पाणी थंड होऊ लागतं आणि सर्वसाधारण द्रव्याप्रमाणे त्याची घनता वाढत जाते. मात्र 4 अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. म्हणजेच काय होतं रे, 4 अंश सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते आणि 4 अंश सेल्सिअसच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. म्हणजे 4 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागतं तसं पाणी प्रसारण पावतं. यालाच पाण्याचं असंगत वर्तन किंवा असंगत आचरण असं म्हणतात. ॲनॉमॅलस बिहेवियर असं म्हणायचं. यूजीवर ब्रेन पॉवरमध्ये काय दिलं आहे बघा. यूजीवर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोक्याचा वापर करा. इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू ॲक्वॅटिक ॲनिमल रिमेन्स अलाइव्ह इवन आफ्टर द रिव्हर ऑर लेक्स फ्रीज इन विंटर. म्हणजे अतिशय अतिथंड प्रदेशात नदी तलाव गोठल्यावर सुद्धा जलचर जिवंत का राहू शकतात. तुम्हाला माहिती आहे, नद्या गोठलेल्या असतात, नद्याच्या पाण्यामध्ये बर्फ झालेला असतो आणि नद्यांच्या पाण्याचा जेव्हा बर्फ होतो तेव्हा त्याच्या खाली काही जलचर असतात, मासे वगैरे जिवंत राहतात. म्हणजे त्या बर्फाच्या खाली आपण जर पाहिलं तर अनेक जलचर त्या बर्फाच्या खाली पाण्यामध्ये जिवंत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग असं का होतं, एवढं टेम्परेचर लो झालेलं असतं आणि त्या लो टेम्परेचरला सुद्धा हे जलचर जे असतात नदी तलाव गोठल्यावर सुद्धा पाण्यात का राहू शकतात. त्याचं कारण आहे पाण्याचं असंगत वर्तन. हे असंगत पाण्याचं जे वर्तन आहे त्या वर्तनामुळे नदी तलाव केवळ वरच्या थरातच गोठतात. अति थंड प्रदेशात किंवा अतिशय थंड प्रदेशाचं तापमान खूप कमी असतं, ते शून्याच्याही खाली जातं. अशावेळी जलाशयाच्या वरच्या थरातलं पाणी जे असतं ते गोठतं, ते थंड होत जातं. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं तेव्हा त्याची घनता कमाल होते आणि या जास्त घनतेमुळं पाणी काय होतं माहिती आहे, खालच्या थराकडे सरकू लागतं. खालच्या थरातलं पाणी त्यामुळं वरच्या बाजूला सरकतं आणि हे पाणी पुन्हा 4 अंश सेल्सिअसच्या तापमानाला जाते, पुन्हा जास्त घनतेचं झाल्यामुळं खाली जाते. तसं तापमान आणखी उतरतं. जसं तापमान आणखी उतरत जातं तसं जलाशयाचा वरचा पृष्ठभाग 0 अंश सेल्सिअस तापमानाला जातो, पृष्ठभाग गोठतो. मात्र खालच्या थराचं तापमान आहे ते 4 अंश सेल्सिअस इतकंच राहतं. या तापमानालाच द्रवरूपात हा पदार्थ पाणी राहत असतं आणि मग तेथे जलचर 4 अंश सेल्सिअसला सुरक्षित राहतात. पृष्ठभागावरचा बर्फाचा थर असल्याने बाहेरची थंड हवा जलाशयाच्या खालच्या थरात पोचत नाही आणि त्यामुळे थंड हवा न पोचल्यामुळं जलचर जे असतात ते तिथं जिवंत राहू शकतात. टेक 2 big glass of water, add 4 to 5 spoonful of salt to the water in 1 glass and dissolve it completely. Now place a potato in the water in the second glass. The potato will sink. बघा, एक प्रयोग करायला सांगितलेला आहे की नाही. काय प्रयोग आहे रे, 2 मोठे पेले घ्या, आकृतीमध्ये दाखवलेले 3.9 मध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यात पाणी घाला. एका पेल्यातील पाण्यात 4-5 चमचे मीठ घाला, ते पूर्णपणे विरघळून टाका. आता दुसऱ्या पेल्यातील पाण्यात 1 बटाटा टाका. बटाटा पाण्यात बुडेल.
बटाटा त्या पेल्यातून बाहेर काढायचा आणि मिठाच्या पाण्यात टाकायचा आणि निरीक्षण करायचं. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम दॅट ग्लास अँड पुट इट इन द सॉल्ट वॉटर अँड ऑब्झर्व. द डेन्सिटी ऑफ वॉटर इन द ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व्ड सॉल्ट. द पोटॅटो फ्लोट इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ इट्स इन्क्रीज डेन्सिटी. म्हणजे मीठ पाण्यात विरघळत असल्यानं दुसऱ्या पेल्यातील पाण्याची घनता वाढली आणि त्या वाढलेल्या घनतेमुळे बटाटा पाण्यात तरंगू लागतो. विहीर तलावाच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्राचं पाणी पोहायला सोपं असतं. वाय इज इट इजियर टू स्विम इन द सी दॅट इन द वेल ऑर अ लेक. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर विहिरीचं पाणी, नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी यामध्ये तुम्हाला फरक दिसतो. म्हणजे नदी आणि ओढ्याचं पाणी जे विहिरीचं पाणी जे आहे त्या नदीच्या आणि विहिरीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं जातं. असं का होतं? या बटाट्याचा प्रयोग त्यासाठीच केलेला आहे की नाही. जेव्हा पाण्यामध्ये क्षार असतात, क्षारांचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा त्या पाण्यावरती त्या पाण्याची जी घनता असते ती घनतासुद्धा जास्त होते आहे की नाही. त्यामुळे जास्त घनतेच्या याच्यावरती पाण्यावरती किंवा द्रव पदार्थावरती जर आपण कमी घनतेचा पदार्थ जर टाकला तर तो तरंगतो आणि त्याला पोहणं सोपं जातं. मीठ विरघळल्यामुळं बटाटा पाण्यावरती तरंगला, बघितलं की नाही आपण प्रयोगामध्ये. अगदी तसंच या सॉल्टी समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा असं होतं. In the above activity, the salt dissolved in the water in the glass, that is, it disappears. What happens when it disappears like this? When the salt dissolved in water, its particles spread in the water. Slowly, they become smaller and smaller and smaller. Ultimately, they become so small that they cannot be seen. That is, they mix completely with water. This is what is called dissolving. म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर थोड्या वेळानं ते हळूहळू छोटे छोटे कण होत जातात. जसा वेळ जाईल तसे हे छोटे छोटे मिठाचे जे हे आहेत पार्टिकल्स ते विरघळायला लागतात आणि एक वेळ असे येते की ते इतके छोटे होतात, इतक्या सहजतेनं ते विरघळत असतात. आता सॉल्वंट आणि सोल्युशन काय आहे बघा. द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ड दॅट इज सॉल्ट इज कॉल्ड सोल्यूट. सोल्यूट म्हणजे मराठीत त्याला काय म्हणतात माहिती आहे? मराठीत त्याला द्राव्य असं म्हणायचं. जो पदार्थ विरघळतो, मीठ हा विरघळणारा पदार्थ आहे, त्याला द्राव्य असं म्हणतात. सॉल्वंट म्हणजे द्रावक. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते, वॉटर, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व्ड दॅट इज वॉटर. वॉटर इज कॉल्ड सॉल्वंट. सॉल्वंट मीन्स द्रावक. आणि तिसरा घटक दिला आहे सोल्युशन. सोल्युशन म्हणजे द्रावण. जेव्हा द्रावकात संपूर्णपणे मिसळते. व्हॉट वी गेट व्हेन द सोल्यूट डिझॉल्व्ड इन द सॉल्वंट, त्याला सोल्युशन असं म्हणायचं. म्हणजे पाणी आणि विटाचं मिश्रण जे आहे ते सोल्युशन, द्रावण म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? द्रावण. अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आपण पाण्याचे पाहत असतो. यूज ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टी, म्हणजे गुणधर्मानुसार पाण्याचा वापर कुठे कुठे होतो. पाण्याच्या प्रवाहितेमुळे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. त्याचे युजेस कुठे कुठे होतात बघा. वॉटर इज युजफुल फॉर द वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. वॉटर फॉलोइंग डाऊन फ्रॉम द हाईट इज यूज्ड जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. म्हणजे पाण्याची जी प्रवाहिता असते, पाणी वाहतं असतं, त्याचा जलवाहतुकीसाठी सुद्धा उपयोग होतो बघा. पाणी वाहतं त्यामुळं त्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा फायदा घेऊन आपण जलवाहतूक करू शकतो. नंतर उंचावरून पाणी खाली पाडण्याचा एक प्रकार असतो. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून आपण जनित्रांच्या साह्यानं वीज निर्मिती करतो. नंतर दुसरा उपयोग आहे वॉटर इज अ गुड कूलंट अँड इज यूज्ड इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. पाणी उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेडिएटर्समध्ये तापमान नियंत्रण करण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो. तिसरं, मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. म्हणजे पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळत असतात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट.
पाणी हे वैश्विक द्रावक आहे. वॉटर इज युज्ड ॲज अ सॉल्वंट इन फॅक्टरीज. द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यामध्ये केला जातो. लॅबोरेटरीज प्रयोगशाळेमध्येही केला जातो. फूडस्टफ्स म्हणजे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पाण्याचा वापर करतात. अँड इन व्हेरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेस ऑकरिंग इन द बॉडी सच ॲज डायजेशन, एक्सक्रिशन etc. म्हणजे शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन या ज्या अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रिया आहेत त्यामध्ये सुद्धा शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या क्रिया पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि चौथा उपयोग आहे वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पज सच ॲज फॉर बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स. अंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. अशा पद्धतीनं युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टी, वेगवेगळ्या गुणधर्म असल्यामुळे त्या पाण्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या गुणधर्मानुसार केला जातो. त्याचे 4 उपयोग आपल्याला दिलेले आहेत. ओके, पुढे आता आपल्याला सॉईल पाहिजे. सॉईल म्हणजे काय रे? सॉईल म्हणजे जमीन. आज आपण इकडेच थांबूया. आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला आपण 2 संशोधनं पाहिले. एक हवा आणि दुसरं पाणी. हवेचे गुणधर्म आणि पाण्याचे गुणधर्म. आता आपल्याला या लेसनमध्ये अजून एक रिसोर्स पाहायचा आहे, तो आहे सॉईल. सॉईल म्हणजे जमीन. सॉईल म्हणजे मृदेचं गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मृदेचे गुणधर्म पाहिजे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. तर एकाच लेक्चरमध्ये म्हणजे डोक्यावरून जातं आहे की नाही, म्हणून आपण हे पुढच्या लेक्चरला पाहूया. तत्पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर, पुढचं लेक्चर होण्याच्या अगोदर जो शिकवलेला भाग आहे, साऱ्या प्रॉपर्टीज पाण्याच्या, हवेच्या त्या लिहून काढलेल्या असल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही पाठ केलेल्या असल्या पाहिजेत. विचारलं की पटपट सांगता आलं पाहिजे, मग आपण पुढे जाणार आहोत. ओके, चला तर मग आजचं लेक्चर या ठिकाणी संपवेल. सर्वजण अभ्यास कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.